ಚನ್ನಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಭರ್ಜರಿ ಮತಬೇಟೆ ನಡೆಸಿದ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್. ಡಿಕೆ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅಬ್ಬರ. ಡಿಕೆ ಸುರೇಶ್ ಗೆಲುವಿಗೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಸಾಥ್. ಮತ ಬೇಟೆ ಬಳಿಕ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರಿಗೆ ಎಚ್ಡಿಕೆ ಅನ್ಯಾಯ. ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಆಕ್ರೋಶ. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ को हमारा कांग्रेस कैंडिडेट बीच काम बीजेपी आई को मुसलमान हो वन साइड हो को कुमारस्वामी को एमएलए बनाए ना मुसलमान वोट करते जीता था मुसलमान वोट देगा तो जीता था. उसे इतना भी सही हिसाब तको नहीं भी मुसलमान अपना वोट डाल को मुझे जीता. कोई रामनगर के अंदर भी मुसलमान वोट डाल को जिताने की वजह से उन्हें 4 बार एमएलए रामनगर में हुआ. चीफ मिनिस्टर 2 बार चीफ मिनिस्टर हुआ. कहां से? रामनगर से. रामनगर में 2 बार भी जीता ना, 4 बार जीता कोई से. 4 बार भी जीताने के बाद कहां गए वो लोग जो हमला लोगों के ऊपर जुलूम करे बीजेपी पार्टी के साथ गया. ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ ಕ್ಷೇತ್ರದ ಚನ್ನಪಟ್ಟಣ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಡಿಕೆ ಸುರೇಶ್ ರವರ ಪರವಾಗಿ ವಸತಿ ಸಚಿವರಾದ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಅವರು ಚುನಾವಣಾ ಪ್ರಚಾರ ನಡೆಸಿದ್ರು. ಕಳೆದ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಸ್ಟಾರ್ ಪ್ರಚಾರದ ಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿದ್ದ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ರವರು ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಮತಗಳನ್ನ ಪಡೆಯುವಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ರು. ಇದೀಗ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮತ ಬೇಟೆ ನಡೆಸಲು ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ರವರು ಮತ ಬೇಟೆ ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಚನ್ನಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯವನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ರವರು ಚನ್ನಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಮತಗಳಿಂದ ಗೆದ್ದಿರುವ ಎಚ್ಡಿಕೆ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆಗೆ ಮೈತ್ರಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಲಾಭ ಪಡೆದುಕೊಂಡು ಈಗ ಕೋಮುವಾದಿ ಬಿಜೆಪಿ ಜೊತೆಗೆ ಎಚ್ಡಿಕೆ ಸೇರಿದ್ದಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಮತ್ತು ಜೆಡಿಎಸ್ಗೆ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸುವ ಸಮಯ ಬಂದಿದೆ. ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನುಡಿದಂತೆ 5 ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನ ಈಡೇರಿಸಿದ್ದೇವೆ. ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯವರ ಸರ್ಕಾರ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಬಂದ ಕೇವಲ ಕೆಲವೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಗೃಹ ಲಕ್ಷ್ಮಿ, ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ, ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆ, ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಮತ್ತು ಯುವ ನಿಧಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಅನುಷ್ಠಾನಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದಾರೆ. अब तो 2023 इलेक्शन के अंदर कुमारस्वामी को हमारा कांग्रेस कैंडिडेट बीच काम बीजेपी आई को मुसलमान हो वन साइड हो को कुमारस्वामी को एमएलए बनाए ना मुसलमान वोट करते जीता था मुसलमान वोट देगा तो जीता था. उसे इतना भी सही हिसाब तको नहीं भी मुसलमान अपना वोट डाल को मुझे जीता. कोई रामनगर के अंदर भी मुसलमान वोट डाल को जिताने की वजह से उन्हें 4 बार एमएलए रामनगर में हुआ. चीफ मिनिस्टर 2 बार चीफ मिनिस्टर हुआ. कहां से? रामनगर से. रामनगर में 2 बार भी जीता ना, 4 बार जीता कोई से. 4 बार भी जीताने के बाद कहां गए वो लोग जो हमला लोगों के ऊपर जुलूम करे बीजेपी पार्टी के साथ गया. अब 2023 तक कोसी हुकूमत की मां बीजेपी हुकूमत थी. बीजेपी हुकूमत रहने के वो हमें लोगों को तो सुकून देके भी या नौवीं भी कर कोई, बुजुर्ग भी कर कोई, मेरे भाई भी कर कोई सुकून से देखेंगे. हमें तो जो बीजेपी हुकूमत की पिछली बार हमें सुकून से थे. हिजाब का मसला ले लेके, हलाल कट का मसला ले लेके, लाउड स्पीकर का मसला ले लेके, जाते जाते क्या करे हमारा रिजर्वेशन भी कैंसिल कर दे. आज हम लोगों को क्या होना सो, हमें किसके दार मदर में चल रहे सो. अल्लाह जो भी हमारा रिक्स है, जो भी हमारा घर चलाना अल्लाह चला दो सो. इंसान तो चला सकते ना, तो पार्टी चलाती अल्लाह का हमने चलाना सो. हमने मुसलमान होना सो क्या अमन सुकून होना सो. वो अमन सुकून कहाँ मिलता वो कांग्रेस के अंदर ना. अब 2023 के अंदर हमारी हुकूमत आई जरा क्या तो इतना लोगों को परेशानी की सुकून कहीं ना सुकून देंगे भाई. हमें 5 गारंटी हमें लोग अनाउंस कर रहे थे. 5 गारंटी हमें देती मेरे को घर 2000 रुपए देती बोले थे. 5 किलो चावल 10 किलो देती बोले थे. 200 लीटर करंट फ्री को बोले थे. बाद में 10 के अंदर मेरे माँ बहना काम भी कर्नाटक के अंदर बस में पूरी जाती मेरे को अनाउंस कर रहे थे. डिप्लोमा होल्डर जो ही नौजवान बच्चे जो काम नहीं उनको 3000 रुपए देती बोले थे. वो भरोसे के ऊपर क्या करे कर्नाटक की आवाम क्या करे भरोसा करते कांग्रेस पार्टी को 135 सीटें जीते. 135 सीट जीतने के बाद कांग्रेस हुकूमत में सिद्धरामैया साहब चीफ मिनिस्टर बने. जैसा चीफ मिनिस्टर बने अपोजिट पार्टी वाले क्या बोले नहीं ये खाली इलेक्शन के टाइम कोई जबान दिए ये इम्प्लीमेंट नहीं कर सकते.
ये गरीबों को दे नहीं सकते, झूठा वादा कर रहे थे कि बोले जैसा हमारी हुकूमत बन को सिद्धरामैया साहब चीफ मिनिस्टर बनने के साथ क्या करे, 5 गारंटी भी 1 महीने के अंदर हमें लोगों लागू करे। लागू करे कि नहीं लागू करे? लागू करे कि नहीं करे? उसके साथ साथ में हमें इलेक्शन मीटिंग को अनाउंस करे थे, ये नहीं अनाउंस करे थे हमें गरीबों को घर भी देते तो अनाउंस नहीं करे थे हमें गरीबों को नवा स्कीम तो न लोगों को मालूम है नहीं मालूम नहीं, पेपर पढ़ती नहीं पढ़ती मालूम नहीं। 2015, 16, 17, 18 को सिद्धरामैया जब चीफ मिनिस्टर थे स्लम बोर्ड के अंदर 1,80,250 घर संख्या हुए थे।